होते देवेंद्र सरकारची जन्मत चाचणी नगरपालिकांचा ग्राउंड रिपोर्ट या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण आढावा घेणार आहोत सातारा नगर परिषदेचा। मराठ्यांची राजधानी अशी ओळख असलेली सातारा नगरी आणि त्याचबरोबर क्रांतिकारकांचा जिल्हा अशी ओळख असलेली सातारा नगरी, क्रांतिसिंह नाना पाटील असू देत किंवा अनेक क्रांतिकारक याच सातारा जिल्ह्यानं महाराष्ट्राला दिले, आपल्या भारतभूमीला दिले। चार भिंत म्हणून ओळखली जाणारे हे दृश्य आपण पाहू शकतो आहे। क्रांतिकारकांचं एक हुतात्मा स्मारक म्हणून या ठिकाणी सातारा शहराच्या लगतच हे क्रांती स्मारक आहे आणि सातारा नगर परिषदेच्या समोरच सातारा नगरपालिकेच्या अनुषंगाने आपण हा ग्राउंड रिपोर्ट घेणार आहोत। आपल्या सोबत सातारा नगर परिषदेचे सगळेच विद्यमान पदाधिकारी सुद्धा या कार्यक्रमामध्ये जॉईन झालेले आहेत आणि त्याचबरोबर सातारा शहरातील सर्व सुजाण नागरिक आपल्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत। अनेक सामाजिक कार्यकर्ते आहेत, कोणी डॉक्टर्स आहेत, वकील आहेत आणि त्याच्यासोबतच सर्व पक्षांचे प्रतिनिधी सुद्धा सोबत आहेत। मी ओळख करून देतो सुरुवातीला की साताऱ्यामध्ये दोन राजेंच्या गटाभोवती अख्खं राजकारण फिरलं जातं। खासदार उदयन महाराज गट आणि खासदार शिवेंद्रराजे गट असे दोन गट साताऱ्यामध्ये आहेत आणि त्याच गटाचे विद्यमान नगराध्यक्ष या ठिकाणी आहेत, खासदार गटाचे उपनगराध्यक्ष विद्यमान आहेत, आमदार गटाचे आमदार शिवेंद्रराजे गटाचे आणि त्याचबरोबर विरोधी पक्षनेते अवघे दोन नगरसेवक विरोधी पक्षामध्ये आहेत। बाळासाहेब बाबर विरोधी पक्षनेते आहेत, शिवसेनेचे किशोर पंडित आपल्यासोबत शहर प्रमुख आहेत, भाजपचे नेते आहेत दीपक पवार, आरपीआयचे स्थानिक नेते आहेत, काँग्रेसचे स्थानिक शहर प्रमुख आहेत, मनसेचे स्थानिक शहर प्रमुख आहेत आणि त्याचबरोबर सर्व सातारकर आपल्याला या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत। विद्यमान सगळे सत्ताधाऱ्यांना हे सगळे सातारकर प्रश्न विचारणार आहेत। गेल्या 5 वर्षाचा आढावा या ठिकाणी सातारकर या सगळ्या विद्यमान पदाधिकाऱ्यांकडून घेणार आहेत। मी सुरुवात करतो आहे विद्यमान साताऱ्याचे नगराध्यक्ष अर्थात खासदार उदयनराजे गटाचे विद्यमान नगराध्यक्ष आहेत विजय बडेकर। तुमच्याकडे सत्ता आहे, काय विकास कामे केली 5 वर्षामध्ये सांगण्यासारखे जनतेला? जवळजवळ सातारा शहरामध्ये गेल्या 5 वर्षापासून पाणी योजनेचा प्रश्न जो साताऱ्यात भेसवडत होता तो पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे। थोड्या दिवसात सातारा शहराला 24 तास पाणी उपलब्ध होणार आहे, महत्त्वाचा विषय होता तो। परत एक गोडोली विभागात एक उद्यान तयार केलेलं आहे, ते आयुर्वेदिक उद्यान तयार केलं। पाण्याचे प्रश्न सोडवले, उद्यानाचे प्रश्न मार्गी लावले असं म्हणतात। विद्यमान उपनगराध्यक्ष आहे खासदार उदयनराजे गटाचे, ते अध्यक्ष आहेत नगराध्यक्ष, तर हे शिवेंद्रराजे गटाचे उपनगराध्यक्ष आहेत जयवंत भोसले। काय नेमकी कामं केली? तुमच्या दोघांचं मनोमिलन झालं आणि 5 वर्षात भरपूर विकास काम केल्याचा दावा सातारा शहरामध्ये असणारा भौगोलिक जो सातारा शहराचा भाग आहे, इथल्या 1.25 लाख लोकसंख्येच्या दृष्टीने पाण्याच्या ज्या पूर्वीच्या ज्या डिस्ट्रीब्यूट लाईन होत्या, टाक्या होत्या, त्याच्यावर पूर्वी ज्या 20 वर्षापूर्वी ज्या होत्या त्या आता नवीन आपण शहराला विभागीय वयस टाक्या करून दिलेले पाणी पुरवठा योजना, मोठी योजना आपण तिथं तयार केलेली आहे। त्याला उपलब्ध असणारं पाणी ज्याची काची आपल्याला उंची, धरणाचं उंची वाढवण्याचं काम आपण आता पाणी पुरवठ्याचे सर्व प्रश्न सुटले 50 कोटी आपण सातारकरांकडून सुद्धा आढावा घेणार आहोत। विद्यमान विरोधी पक्ष नेते बाबर या पूर्ण अवघड असेल नाही, 39-37 नगरसेवक त्यांचे, 2 तुमचे विरोधी पक्षाचे, कसा विरोध केला वेगवेगळ्या? जर काही निर्णय तुमच्या मनासारखा होत नसेल, जनतेच्या दृष्टीने हिताचा नसेल, किती अवघड आणि किती कसं होतं राजकारण? जे बेकायदेशीर किंवा चुकीची कामं जनतेसमोर सभागृहासमोर आली त्याला आम्ही कडाडून विरोध केला। काही कामं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून स्थगित केली। त्याचबरोबर विकास कामांना आणि चांगल्या कामाला आमचा नेहमीच या याच्यामध्ये 5 वर्षात गेल्या पाठिंबा राहिला। पाण्याचे प्रश्न सर्व सुटले म्हणतात, खरं काय? नाही, पाण्याची योजना ही गेली 6.5 वर्षे, वास्तविक 1.5 वर्षात त्यांनी काम पूर्ण करावं अशी वर्क ऑर्डर त्याला त्या कॉन्ट्रॅक्टरला असताना 6.5 वर्ष झाली तरीही ती 24/7 ची योजना पूर्ण झालेली नाही। 24/7 ची पाणी पुरवठा योजना अजून पूर्ण झाली नाहीये। शिवसेना, भाजप, आरपीआय सर्वच पक्ष थोडक्यामध्ये काय हे विकासाचे अनेक दावे करतात सत्ताधिकारी, कितपत खरं आहे? 50 वर्षापासून सातारा शहराच्या नागरिकांची बॉम्बाबॉम्ब सुरू आहे। पाण्याची तर बॉम्ब, एकाला 3 तास पाणी येतं तर एकाला 3 मिनिटं बी येत नाही। 4 रस्ते सातारा नगर हद्दीत आहेत, पण 4ही रस्त्याला तुम्ही फिरून बघा, साधी एक मुटारी नाही। किडनीने आणि मणक्याने माणसं आजारी पडलेली आहेत, एवढे रस्ते खराब झालेले। आता हे इलेक्शन आहे म्हणून आता रस्ते गुळगुळीत 2-4 केलेत, पण एवढा भ्रष्टाचार आहे। मी सांगतो जनतेला की 50 वर्षाचं ह्या नगरपालिकेचं ऑडिट ओपन करावं आणि जनतेला सांगावं किती भ्रष्टाचार झालाय ते।
50 वर्षाचं ऑडिट करण्याची मागणी करण्यात आली आहे शिवसेनेकडनं. भाजपचे सुद्धा नेते स्थानिक या ठिकाणी. थोडक्यात 300 वर्षापूर्वी शाहू महाराजांनी कास तलावची पाणी पुरवठा केलं होतं. त्यानंतर शहरामध्ये कुठलीही पाण्याची स्कीम झालेली नाही. आपल्या नजीकमध्ये कनेर धरण आहे, नजीकमध्ये उरमुडी धरण आहे. कनेर धरणाचं 120 किलोमीटर पाणी सांगलीला जातं. उरमुडीचं पाणी जवळजवळ 120 किलोमीटर तुम्ही काठावपर्यंत देणार आहे. पण तेच पाणी आज या दोन्ही नेत्यांना शहरामध्ये आणता आणलेलं नाही. म्हणजे खासदार आणि आमदार दोघं नाहीत, अपयशी ठरले पाणी आणण्यात. कास धरणाची 4 इंच सुद्धा त्यांनी उंची वाढवली नाही. पण त्यांच्याच आजोबा पंजोबांनी शाहू महाराजांनी कास धरणाची केलेली आहे. पण कास धरणातून जे पाणी तेवढे येते ते 300 वर्ष तेवढेच येते, त्याच्यापेक्षा जास्त पाणी येत नाही. तर अनेक दावे करतात पाणी प्रश्न सोडायला म्हणतात. दावे करतात, दावे करू द्या, आम्ही ऐकायला तयार आहे. जनता ऐकते, आम्ही ऐकतोय. पण आज शहरामध्ये पाण्याची अवस्था दयनीय आहे. त्यामुळे सुद्धा अनेक भागात गेलो, भीषण अवस्था पाण्याची, त्यावर येणार आहोत. RPIचे गायकवाड सोबत. थोडक्यात मुद्दा आम्हाला ज्या पद्धतीनं 70 वर्षापूर्वी ज्या पद्धतीनं आमची परिस्थिती होती की दलितांच्यावर कधीही ह्या नगरपालिकेनं कोणीच आमची आत्तापर्यंत काळजी घेतलेली नाही. आणि ज्यावेळेस मागची जशी परिस्थिती होती आमची, तशीच परिस्थिती आत्ता देखील आहे. आमचा जो निधी दिला जातो दलित सुधार योजनेचा जो निधी असतो, आतापर्यंत ह्या नगरपालिकेनं कधी त्याचा एवढ्या नगरपालिका स्थापन झाल्यापासून कधी आवाज दिला असेल, ह्या शहरात कधी दलित सुधार योजना कधी राबवल्या असेल, दलितांच्यावर कधी लक्ष दिलं असेल, काय नाही तर दुसरीकडे तो कव्हर केला जातो, दुसरीकडे त्या फंडातनं तिकडे वापरला जातो आणि त्या दुसऱ्या फंडाला वापर दिला जातो. पैसे निधी वळवला जातो. हाय तशा अवस्थेत तो हाय तशा अवस्थेत दलित जे पूर्वी जसे होते ना तसेच आता देखील आहे. आपण त्याचाही जाब विचारणार आहोत. काँग्रेस सुद्धा या ठिकाणी सोबळावर जाणार म्हणताय तुम्ही, काय या सगळ्या मुद्द्यांवर काय? आजपर्यंत आम्ही सातारा विकास आघाडी बरोबरच इथं सत्तेत होतो. आज सुद्धा आम्ही सत्तेत, आम्ही स्वतः आरोग्य सभापती आहे आणि त्या माध्यमातून आम्ही सातारा शहरात जेवढ्या चांगल्या सुविधा देता येतील, जेवढा विकास करता येईल त्याचा प्रयत्न केला. काय बी नसलं आता ते तुम्ही सत्ताधारी गटामध्ये होता, आता सोबळावर जात आहे, काय नेमकं? आता पक्ष आदेशाप्रमाणे की सोबळावर आपण आपलं लाडावं अशा प्रकारचा निर्णय पक्षाने दिल्याप्रमाणे आम्ही हे वेगळं पॅनल करायचं. मनसेचे सुद्धा स्थानिक नेते शहराध्यक्ष आपल्या सोबत. थोडक्यामध्ये कोणता मुद्दा मांडाल सर? नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नगरपालिका संपूर्ण असमर्थ आहे. मूलभूत ज्या सुविधा आहेत, लाईट, पाणी, वीज किंवा स्वच्छता, याच्यामध्ये पूर्ण नगरपालिका म्हणजे नगरपालिकेची जी सत्ता आहे ही असमर्थ राहिलेली या ठिकाणी दिसून येते. नक्कीच आपल्यासोबत काही महिला सुद्धा जॉईन झालेल्या आहेत. गृहिणी म्हणून कोणते प्रश्न साताऱ्यात भेडसावतो तुम्हाला, काय सांगाल? आपण जिथं उभारलोय तिथं बघा, आम्ही खड्ड्यात उभारलेला आहोत. साताऱ्यातील रस्ते आहे, लाईट आहे, पाणी पुरवठा आहे, हा पूर्ण विस्कळीत आहे. बरोबर. आणि जे साताराचा जो विकास व्हायला पाहिजे होता तो विकास झालेला नाही. साताऱ्याचा विकास झाला नाही. थोडक्यामध्ये कोणते प्रश्न महत्वाचे? महत्वाचा प्रश्न असा आहे की साताऱ्यामध्ये रस्ते पहिले आणि महिलांसाठी जो शौचालयाची सुविधा हवी आहे, जिथं म्हणजे चौकामध्ये जे महिलांसाठी शौचालय पाहिजे आहे ते नाहीये. दुसरे म्हणजे पार्किंगची मोठी समस्या साताऱ्यामध्ये आहे की पार्किंग होऊ शकत नाही आणि त्यामुळे सगळ्या नक्कीच पार्किंगची समस्या असेल, महिलांसाठी प्रसाधनगृह, शौचालयांची व्यवस्था असेल आणि त्याचबरोबर रस्त्यांवरील खड्ड्यांचा खूप मोठा प्रश्न या ठिकाणी ऐरणीवर आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. निवडणुका आल्या म्हणून रस्त्यांची कामं सुरू आहेत असं विरोधकांनी आरोप केलेला आहे. सत्ताधाऱ्यांनी मात्र अनेक विकासाचे प्रश्न या ठिकाणी मार्गी लावले असं म्हणतात. मूलभूत पाण्याचा प्रश्न सोडवला असं ते म्हणतात. मात्र अनेक ठिकाणी साताऱ्यातल्या उपनगरांमध्ये अजूनही पाण्याची भीषण अवस्था आहे, पाणी मिळत नाही वेळेवर. या सगळ्या अनुषंगाने आपण अजून आढावा घेणार आहोत. जनमानसातल्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत, सातारकरांना काय वाटतं तेही जाणून घेणार आहोत आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सत्ताधाऱ्यांकडनं सुद्धा घेणार आहोत. मात्र वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पहा फक्त IBN लोकमत. देवेंद्र सरकारची जनमत चाचणी, नगरपालिकांचा ग्राउंड रिपोर्ट या विशेष कार्यक्रमामध्ये सर्वांचं आपल्या पुन्हा एकदा स्वागत. आपण आढावा घेतो सातारा नगर परिषदेचा. सातारा नगर परिषदेची इमारत आपण पाहतोय. ही सातारा नगर परिषदेची मुख्य इमारत आहे 1853 सालची आणि याच नगर परिषदेच्या समोर
कशा पद्धतीनं घाणीचं साम्राज्य आहे, अस्वच्छतेचं साम्राज्य आहे, याचा हा जिवंत आखोदेखा हाल आपण पाहू शकताय. अशीच अवस्था शहरांमधल्या अनेक उपनगरांमध्ये आहे असं इथल्या सातारकरांचं म्हणणं आहे. मगाशी ब्रेकमध्ये अनेक सातारकर स्वच्छतेच्या, सांडपाण्याच्या समस्या सांगत होते. अशाच काही सातारकरांना आपण विचारणार आहोत. कचऱ्याची, सांडपाण्याची काय नेमकी समस्या? सातारा नगर परिषदेच्या समोर उभं आहे आणि कचऱ्याचं साम्राज्य आहे. नुसता सातारा शहर आणि नगरपालिकेचाच विषय नाही आहे. नगरपालिका ज्या प्रभागामध्ये येते त्या प्रभागामध्ये जे काही शौचालय आहेत त्या महिलांच्या शौचालयाला अक्षरशः दरवाजे नाही आहेत. माननीय नरेंद्र मोदी पंतप्रधानांनी हागणदारी मुक्त संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं या ठिकाणी सर्वांना अनुदान देण्याचं सांगितलेलं आहे कंपल्सरी, परंतु आरोग्य विभागाकडून कोणालाही पुरेशी माहिती न देता सरकारच्या अनेक योजना आहेत, परंतु शासकीय कार्यालयाच्या माध्यमातून इथल्या प्रशासनाच्या राजकीय इच्छाशक्ती नाहीये या सगळ्या स्वच्छता, सांडपाण्याच्या समस्यांविषयी. नगराध्यक्ष आहात बडेकर, जे आपण विद्यमान उपनगराध्यक्ष सुद्धा आहेत. कसं काय हो, नगरपालिकेच्या समोरच एवढं घाणीचं साम्राज्य? आता हा जो कचरा आहे तो आपण सकाळी उचलला जातो, सकाळ साधारण 6 नंतर आरोग्य विभागाची लोक येतात, साधारण 10 वाजेपर्यंत. आज आली नाहीयेत का? नाही, आज येऊन गेले ना. हा आता टाकलेला कचरा आहे. आणि जी शौचालयाचा जो विषय आहे, तर जे काय उद्दिष्ट सरकारने दिलं होतं, पैसे जे दिले होते ते संपूर्ण शहरासाठी जेवढे अर्ज प्राप्त झाले त्या उद्दिष्टाप्रमाणे ते संपूर्ण उद्दिष्ट पूर्ण झालेले आहे. तरी सुद्धा शहरामध्ये अस्वच्छता आहे, सांडपाण्याच्या समस्या आहेत आणि विशेषतः साताऱ्यामध्ये सर्वात भेडसावणारा प्रश्न अंडरग्राऊंड जी पाण्याची पाईपलाईन आहे ती फुटल्याचं चित्र पाहायला मिळतं आणि त्याच्यामुळं संपूर्ण उपनगरांमध्ये रस्त्यांवर पाणी येतं आणि रस्त्यांवर खड्डे देखील पडतात. हे सुद्धा आम्ही अनुभवलं. आता मध्यंतरी ND चॅनलनं जो भारताचा सर्वे केला भारत स्वच्छ अभियान अंतर्गत, त्यामध्ये सातारा जिल्ह्याला, सातारा शहराला प्रथम क्रमांक मिळाला. एवढी अस्वच्छता असून पहिला क्रमांक मिळाला? नाही, स्वच्छता असल्यामुळे मिळाला. विचार उपनगराध्यक्ष, अस्वच्छता भरपूर आहे तरी पहिला क्रमांक मिळाला नगरपालिकेला. स्वच्छता नाही, आताचा ज्या तुम्ही आपण बघितलाय कचरा टाकलेला, ते टायमिंग झाल्यानंतर कचरा कुठेतरी टाकलेला आहे. नाहीतर शहराची तुम्ही जर इतर ठिकाणची परिस्थिती बघितली तर सगळीकडे आपल्याला स्वच्छ. नक्की सातारकरांना विचारू. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांनी दावे केलेत की स्वच्छता हे सातारा 1 नंबरचं शहर आहे स्वच्छतेच्या मध्ये. नागरिक, महिला आहेत काही, स्वच्छ का हो तुमचं सातारा? सांडपाणी वेळेवर स्वच्छता होते का? अजिबात नाहीये. पाण्याची गैरसोय. आम्ही आता सध्या खड्ड्यातच उभं राहिला, जिथे तुम्ही तिथं हे घेताय तुमची मुलाखत. बरोबर, सगळ्यांनी सांगितलं. नक्कीच नगरपालिकेच्या समोरचा हा रस्ता आहे. कशा पद्धतीनं रस्त्याची अवस्था हे सुद्धा आपण पाहू शकतोय. संपूर्ण सातारा शहरामध्ये थोडीफार अशी समस्या आहे. नाही, येतो मी तुमच्या मुद्द्यांवर सुद्धा येतो. थोडक्यामध्ये अजून काय महत्वाचे मुद्दे वाटतात? प्रश्न किशोर पंडित असा आहे म्हणणं आहे, त्यांच्या मिशन मागच्या वेळेस नगरसेविका होत्या, त्यांनी त्यांच्या वाड्यात शौचालय बांधलं का हो त्यांच्या निधीतून? नक्कीच विचारू नये. शिवसेना नेत्यांना विचारूयात. साताऱ्याचे एक सुज्ञ नागरिक आहेत, मगापासून ते अनेक विविध साताऱ्यातले मुद्दे मांडतात. काय सांगाल संक्षिप्तमध्ये? सगळ्या समस्यांचा आढावा घ्या. सगळ्या समस्यापेक्षा मुख्य समस्या साताऱ्याची अशी आहे, सातारा हे भौगोलिकदृष्ट्या उताराचं शहर, म्हणजे चढावरून उताराकडे जाणार पाणी आहे. सांडपाण्याचा, आरोग्याचा प्रश्न भेडसावला नाही पाहिजे. डोंगर दऱ्यात कुशीत एवढं पाणी आहे की साताराला ग्रॅव्हिटीनं पाणी मिळू शकतं. बरोबर, परंतु सगळा उलटा सायास करून चुकीच्या पद्धतीनं योजना राबवल्या गेलेल्या आहेत पूर्वीच्या. कोणी राबवल्या गेल्या या योजना? 70 वर्षे काँग्रेस सत्तेवर होती स्वातंत्र्यानंतर. आणि नगरपालिकेमध्ये या योजना तर म्हणजे या ज्या समस्या, पाणी पुरवठा, दिवाबत्ती आणि या सगळ्या तर नगर परिषदेची कामाची. हो, ह्या नगरपालिका ह्यात कमी पडते. ह्यातला मुख्य आता जो महत्वाचा अलीकडच्या 10 वर्षातला जो प्रश्न आहे तो सत्तेचं एकत्रीकरण झाले आणि सत्तेचे जे एकत्रीकरणाचे आहेत. म्हणजे काय झालं एकत्रीकरण? म्हणजे दोन्ही राजे एकत्र आल्यामुळे जी खुली स्पर्धा होती किंवा निकोप स्पर्धा राजकीय असती, करून दाखवण्याची उर्मी असती, ती नाहीशी झालेली आहे. फक्त चापलुसी करणं, नेत्याचं मर्जी संपादन, पदं मिळवणं, एवढाच इथं प्रकार राहिलेला आहे. विधायक कामं करून आपलं नाव पुढे घेणं हा प्रकार नाही. आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट, गंभीर बाब, की जे सत्ताधीश आहेत ते तुम्हीच राहताय, की त्यांचे वरिष्ठांशी संबंध ह्या शहराच्या भरीव विकासासाठी निधी आणणे इतकंच अनुकूल नाही. पृथ्वीराज चव्हाण म्हणजे ही जी आत्ताची सत्ता आहे तिच्यात भाजप, शिवसेना, काँग्रेस, RPI सगळेच होते, परंतु पृथ्वीराज चव्हाण 3.5 वर्ष मुख्यमंत्री असून सुद्धा या सातारा शहराला निधी मिळाला नाही. नक्कीच हे सुद्धा दुर्दैव आहे. या जिल्ह्यातले मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण, तरी सुद्धा सातारा शहरासाठी काही भरीव त्यांनी केलं नाही असा आरोप होतो नागरिकांवर. मी येतो तुमच्याकडे, परत येतो. थोडक्यामध्ये गेल्या 2 वर्षात हे जे रस्ते सांगतायत ते युती शासन सत्तेवर आल्यानंतर, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर दिलेल्या निधीतून झालेली ही कामं आहेत. आज जी दिसत आहे चित्र, नक्कीच त्यावरच सुद्धा आपण थोडक्यामध्ये कोणते मुद्दे म्हणतात? युती शासनाच्या काळात ज्या वेळेला
राष्ट्रवादीचं सरकार होतं, राष्ट्रवादी काँग्रेस सरकार होतं, त्यावेळेला मोठ्या प्रमाणात निधी हा सातारा शहरासाठी येत होता. जर गेले 2 वर्षात जर युतीचं शासन आल्यानंतर बघितलं तर तो निधी 10% सुद्धा इथे सातारा शहराला आलेला नाही. हे नक्कीच सातारकरांचा देवेंद्र सरकारने सुद्धा दुजाभाव केलाय तुमच्या सातारा. देवेंद्र सरकारनेच दुजाभाव केलेला आहे. हा नक्की हा जो 10% निधी आलेला आहे. काही युवक आहेत आपल्या सोबत जोडले गेलेले. युवकांच्या कोणत्या महत्वाच्या समस्या वाटतात? कोणत्या समस्या वाटतात? शाळेतल्या मुलींच्यामध्ये असुरक्षितता आहे. तर दुसरी गोष्ट सातारकर प्रचंड दडपणाखाली दहशतीखाली वावरतात. कोणाची दहशत आहे साताऱ्यात? शहर विकास आघाडी असेल, नगर विकास आघाडी असेल, सातारा विकास आघाडी असेल, दोन्ही आघाड्या राष्ट्रवादीचं प्रतिनिधित्व स्वीकारतात. परंतु ह्या इलेक्शनच्या पुरत्या आघाड्या आहेत, पण नंतर राष्ट्रवादीचं प्रतिनिधित्व स्वीकारतात. राष्ट्रवादी हा नक्कीच चोरांचा पक्ष आहे. लूट केलेली इथल्या प्रत्येक सातारकरांची, सर्व जाती धर्मातल्या सातारकरांची लूट केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून लूट केले सातारकरांची असं काही युवकांचं म्हणणं आहे. आपण त्या सगळ्या सत्ताधाऱ्यांकडनं तुमची उत्तरं घेऊ थोडक्यामध्ये. सध्या साताऱ्याच्या सौंदर्याबद्दल किंवा त्याच्या पुरवठ्याबद्दल काही कार्यकर्त्यांनी ज्या काही गोष्टी मांडल्या, याच्यामध्ये हेच कार्यकर्ते जबाबदार आहेत सातारा शहराची दुर्दशा करणारे. कारण या शहरामध्ये चांगल्या प्रकारचं गव्हर्नमेंटचं मेडिकल कॉलेज आलं होतं. ह्यांच्या सत्तेच्या पुढं पृथ्वीराज चव्हाणांच्या काळामध्ये त्यांनी ते मंजूर केलं, परंतु जाग्यावर आजपर्यंत त्यांनी ते मेडिकल कॉलेज सुद्धा तहकूब करून ठेवलेलं आहे. उदासीनता आहे थोडक्यामध्ये. आता दीपक पवारांनी सांगितलं की साताऱ्यात पाण्याचा प्रश्न आणि काची 4 इंच सुद्धा उंची वाढलेली नाही आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की MMRD कडनं आता या सातारा शहरामध्ये 20 ते 21 टाक्या आज पाण्याच्या उभ्या राहिलेल्या आहेत. आणि विरोधकांनी नुसता हाच प्रश्न करतात की पाण्याची बोंब आहे. पाण्याचं आंदोलन कुठं झालं हे त्यांनी सिद्ध करावं. पाण्याचं आंदोलन का केलं नाही याचाही आढावा आपण त्यांच्याकडे घेणार आहोत. थोडक्यामध्ये मुद्दा मांडला. या ठिकाणी दोन्ही राजांची सत्ता असल्यामुळं त्यांचे हितसंबंधी राज्यकर्ते आहेत. बरोबर. ज्या वेळेला ह्यांना काही विकास कामं करायची असतील त्या वेळेला त्यांना टेंडर दिली जातात. नक्कीच. त्यामुळे विकास काही झालेला नाही. काही झालं नाही थोडक्यामध्ये. प्रश्न निधीचा किंवा समस्यांचा नसून समस्या सोडविण्याच्या दृष्टीने लोकप्रतिनिधींमध्ये असलेली राजकीय उदासीनता आणि इच्छाशक्तीचा अभाव ही राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे साताऱ्यातल्या राज्यकर्त्यांमध्ये. थोडक्यामध्ये मुद्दा. सातारा एक ऐतिहासिक शहर आहे. याचं एक मराठ्यांची राजधानी होती. सातारा शहरामधलं जे शिवाजी म्युझियम आहे गेले 5 वर्ष झालं ते इमारत ते अर्धवट अवस्थेमध्ये आहे. आपण सगळे दोन्ही राज्य म्हणजे सत्ताधारी आहेत, तर ही दुरावस्था का? शिवाजी महाराजांचं म्युझियम अपूर्ण अवस्थेमध्ये आहे. छत्रपतीचे वंशजच तुमच्या साताऱ्यात आहेत. हा महत्वाचा मुद्दा आहे. सुद्धा अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. छत्रपतींचं म्युझियम अपूर्ण अवस्थेत आहे. आणि त्याचबरोबर मूलभूत प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाले. सांडपाण्याचा प्रश्न असू देत किंवा या ठिकाणी पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल. आणि काही युवकांनी असाही आरोप केला की साताऱ्यामध्ये दहशतीखाली वावरत आहेत युवक असतील, तरुणी असतील. या सगळ्यांवर आपण सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधी आहेत, दोन्ही आघाड्या आहेत, खासदार गट आमदार गट, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. आणि या सगळ्या विकासाच्या स्पर्धेत हे 2 राजगट एकत्र आल्यामुळे सातारा शहराचा विकास रगडला असं सुद्धा नागरिकांचं म्हणणं येत आहे. आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये या दोन्ही राज्यांचं मनोमिलन या क्षणापर्यंत हा शो चालू असेपर्यंत तरी झालं नाहीये. त्याच्यामुळे साताऱ्यातली सगळी राजकीय समीकरण अजून गुलदस्त्यात आहे. फॉर्म भरायचा आजचा 3रा दिवस आहे, मात्र अजून खूप कमी अर्ज दाखल झालेले आहेत. आणि या सगळ्या अनुषंगानं आपण पुन्हा एकदा उहापोह करणार आहोत, सातारकरांच्या समस्याही जाणून घेणार आहोत. पण तुर्तास वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पहा फक्त IBN लोकमत. नमस्कार. देवेंद्र सरकारची जनमत चाचणी नगरपालिकांचा ग्राउंड रिपोर्ट या विशेष कार्यक्रमामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आढावा घेतो सातारा नगर परिषदेचा. आणि थोड्याच वेळापूर्वी ब्रेकवर जाण्या अगोदर एका नागरिकानं खूप
महत्त्वाचा मुद्दा मांडला की 2 राजेंचं मनोमिलन या ठिकाणी 5 वर्षापूर्वी झालं होतं आणि 2 राजेंच्या गटात सत्ता आहे आणि हा कार्यक्रम सुरू असेपर्यंत अजूनसुद्धा सध्याच्या या राजकीय रणधुमाळीमध्ये दोन्ही राजेंचं अजून एकमत झालेलं नाही आहे. हा फोटो आहे बघा एका स्थानिक वर्तमानपत्रामध्ये आज आलेला. या फोटोमध्ये आमदार शिवेंद्रराजे आणि खासदार उदयनराजे भोसले शेजारी काल बसले होते विधान परिषदेच्या निवडणुकींच्या बैठकीसाठी. मात्र दोघांमध्ये कोणताही प्रकारचा संवाद झाला नाही आणि कॅप्शन सुद्धा एक छान आहे की इतके आलो जवळ की जवळपणाचे झाले बंधन. आणि अशीच काही परिस्थिती कार्यकर्त्यांची सुद्धा झाली आहे. कार्यकर्ते सुद्धा संभ्रमित अवस्थेत आहे. मनोमिलन होणार का आणि एकत्र निवडणुकीला सामोरं जाणार की वेगवेगळं सामोरं जाणार हाही खरा प्रश्न आहे. मगाशी नागरिकांमधनं खूप चांगला प्रश्न आला की दोन्ही राज्यांचं युती झाली आणि एक निकोप स्पर्धा विकासाची जी होती त्याला खीळ बसला आणि ह्याला जबाबदारी ही सगळी युती आहे. अशी परिस्थिती म्हणता येणार नाही. सातारा शहराचा जर मूलभूत प्रश्न होता रस्ते, लाईट, पाणी या संदर्भात भरीव कार्य गेल्या 10 वर्षापासून झालेलं आहे. रस्त्यांचा जर विचार केला तर जवळजवळ 35 कोटी रुपयाचे रस्ते या शहरामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये झालेला आहे. पाण्याचा विचार केला तर 58 कोटी रुपयाची UIDSSMTची योजना आमची मार्गी लागलेली आहे. त्याच्या माध्यमातून जवळजवळ सातारा शहरातील 17,000 लोकांना नळ कनेक्शन आपण दिली गेलेले आहेत. मुबलक स्वरूपात पाणी दिले गेले जाते. जे आकडे सांगतायत ते जवळपास 150-200 कोटीचे होत आहेत. तेवढी कामं झाली का आपण नक्कीच विचारू. अजून एक पक्षप्रतोद आहेत हे आमदार गटाचे ते खासदार गटाचे झाले. पुन्हा तोच आहे की तुमच्यातला आता नेमकं काय सध्याची परिस्थिती आहे. तुम्ही दोन्ही राजांचा गट एकत्रित जातोय आणि मगाशी जो नागरिकांमधून प्रश्न आला की ह्या दोन्ही राजांचा गट एकत्रित आला त्याच्यामुळे विकासाची निकोप स्पर्धा खुंटली. पहिला प्रश्न जो आपण विचारलेला आहे मनोमिलन ही प्रोसेस चालू आहे. परंतु मनोमिलनातलं मी उदयनराजे गटाचं सांगू शकत नाही. मी शिवेंद्रराजे गटाचं सांगतो. महाराष्ट्रभर सगळीकडं लाखोच्या संख्येने मराठी एकत्र झाले आणि मराठ्यांचे महामोर्चे झाले. मराठ्यांचा राजा एकत्र राहावा यासाठी आमचा आमदार गटाचं शिवेंद्रराजेंचं म्हणणं आहे की घराण्यात पडली नाही पाहिजे. आम्ही आज मितीला मनोमिलनाला आम्ही तयार आहे. त्यांचा जो विचार आहे तो चालू आहे आणि यात निश्चित सुसूत्र होईल. दुसरा एक मुद्दा जो महत्वाचा की पाणी प्रश्न. आता बनकर साहेबांनी सांगितलं की पाणी प्रश्न साताराचा सुटलेला आहे की 90% 95% सुटला. काही 100% कुठलीही कामं होत नाहीत हे नक्की आहे. सातारा गाव हे चढ उताराचं आहे. जर मगाशीच आमचे आमदारकीचे भाजपचे जे उमेदवार होते त्यांनी सांगितलं 2 धरणं येतात आणि पाणी नाही. कदाचित ते आमदारकीला होते का नाही मला शंका वाटते. कारण की मतदारसंघाचा पूर्णपणे अभ्यास त्यांचा आहे का नाही ह्याच्याविषयी मला शंका येते. उरमोडी धरणातलं जे आहे ते शहापूरवरनं जे पाणी पुरवठ्याचं येतं ऐकून घ्या. आमचं शहापूरमध्ये येतं म्हणजे उरमोडी धरण चालू आहे. कणेर धरणाला पाणी पुरवठा योजना स्कीम चालू आहे आज मितीला. सर तुम्ही सगळं सांगताय सगळ्या स्कीम चालू आहे एवढे कोटींचे आकडे सांगतायत मात्र नागरिक म्हणतात त्यांना वेळेवर पाणी नाही हे पक्षाचे पदाधिकारी सोडू दे. आम्ही सातारा शहरामध्ये फिरलो सुद्धा. अनेक उपनगरांमध्ये तुम्हाला नावं वाचून दाखवतो मी. अनेक उपनगरांमध्ये पाण्याच्या समस्या आहेत. तुमचं पवई नाका हाच परिसर, राधिका रोड परिसर, रस्त्याखालच्या पाईपलाईन सुटल्या त्यामुळे रस्त्यांवर खड्डे पडलेत आणि तुमच्या ड्रेनेजच्या तर अनेक समस्या आहेत. सर्वत्र फिरून आलोय आम्ही. काय नेमकं केलं. पवई नाका जो परिसर म्हटला हो नगरपालिकेचा पाणी पुरवठा या ठिकाणी नाहीये. हा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा आहे. जो आपण राधिका रोड सांगितला त्या ठिकाणी काही भागात जो आहे तो प्राधिकरणाचा पाणी पुरवठा चालू आहे. ड्रेनेजच्या लाईन आपण जे म्हणताय अंडरग्राऊंड ड्रेनेज इथं नाहीये. जोपर्यंत 125 लिटर पर हेड पर पर्सन जोपर्यंत पाणी मिळत नाही. सत्ताधिकारी अनेक विकासाचे दावे करतायत. खासदार गट असेल किंवा आमदार गट असेल नागरिकांकडे जाऊयात. कोट्यावधींचे आकडे सांगतायत. 150-200 कोटीचे आकडे सांगितले. माझ्या तर आकलन शक्तीच्या बाहेर होते. तेवढी कामं झाली आहेत का. एक फसवणूक करण्याव्यतिरिक्त काहीही झालेलं नाही. 58 कोटीची पाणी योजना त्यांनी सांगितली. 24 मिनिटं हार्डली पाणी नळाला येतं. जुन्या कुठल्या उपनगरात राहता कुठे राहता तुमच्याकडे पाणी येतं मुख्य तळ्याच्या जवळ राहतो. 24 ते 30 मिनिटाच्या वर पाणी येतं. 24 ते 30 मिनिटाच्या वर पाणी येत नाही सोमवार पेठेमध्ये. तुम्हाला काय पाण्याच्या काय समस्या वाटतात. पाणी समस्या फार मोठ्या प्रमाणावर आहे. जे ताकदवान नगरसेवक आहेत त्यांच्याच प्रभागामध्ये पाणी सोडलं. कुठल्या वॉर्डात राहता. सोमवार पेठेत राहतो. सोमवार पेठेत हा पाण्याचा मोठा प्रश्न आहे. सोमवार पेठेमध्ये 24 मिनिटापेक्षा पाणी येत नाही. सत्ताधारी आमदार आणि खासदार गट अशी परिस्थिती नाही. सातारा शहराला समानतेने पाणी दिलं जातं. जे कास धरणातून पाणी उचललं. नागरिक खोटं बोलतायत का साहेब. ज्या ठिकाणी कमी दाबाने पाणी येत असेल किंवा त्या ठिकाणचं जर काही नादुरुस्ती झाली तर अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. ती आम्ही नाकारू शकत नाही. थोडक्यामध्ये उपनगर अध्यक्ष तिथं काही ठिकाणी जे कमी दाबानं पाणी येते तिथं टेक्निकली काही अडचणी आहेत. टेक्निकली अडचणी आहेत कबूल करतायत.
खासदारांपेक्षा आमदार गट मात्र प्रामाणिकपणे कबुली देतोय काही टेक्निकली अडचणी आहेत म्हणून त्या ठिकाणी पाणी वेळेवर पोहोचलं नाहीये. या ठिकाणी काही महिला आपल्यासोबत सहभागी झालेल्या आहेत. मगाशी काही महिलांना संधी मिळाली नव्हती. कोणते प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे वाटतात साताऱ्यात? लाईटची प्रॉब्लेम. लाईटची रात्रीची नसतात, दिवसात लाईट चालू असतात. आमच्या वरती 3ऱ्या मजल्यावर पाणी पण येत नाही. आमच्या पाण्याची प्रॉब्लेम. थोडक्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा मला फक्त सांगायचंय साताऱ्याचा विकास झाला पाहिजे एवढंच सांगायचंय. पण होतोय का विकास? नाही होत. नाही होत. साताऱ्याचा विकास होतच नाही. साताऱ्याचा विकास होतच नाही. थोडक्यामध्ये मग युवकांना मूलभूत ज्या समस्या आहेत, पाणी, लाईट आणि जे रस्ते, ते सोडून त्याच्यावरती विकास व्हावा. बरोबर. पुढे जाऊन विकास व्हावा. पण हाच विकास अजून प्रलंबित आहे. हो, पण हा करून त्याच्यावर जावा हे आमची अपेक्षा. नक्कीच. वादामध्ये पडल्यामुळे हा विकास खुंटतो, त्यामुळे विकास होत नाही. नक्कीच. थोडक्यात सातारमध्ये आतापर्यंत विकास हा झालेला नाही. जरी चित्र दिसत असलं आणि दाखवत असले परंतु प्रॅक्टिकली हे चित्र नाही. आणि जी लोक हे आहेत वयोवृद्ध आहेत त्यांच्यासाठी तर कुठलीच स्कीम ज्येष्ठांसाठी सुद्धा अनेक समस्या आहेत. थोडक्यामध्ये सातारच्या हद्दवाढ रखडले. आज भाजप सरकारच्या कडे तो प्रस्ताव आहे, तो का मंजूर करत नाही आज भाजप? बरोबर. भाजपचे नेते आपण त्यांच्याकडनं उत्तर घेऊ. थोडक्यामध्ये झाला पाहिजे. बरोबर. थोडक्यामध्ये अजून कोणते मुद्दे युवक जोडले गेले? थोडक्यामध्ये आता एक जण म्हटले की विद्यार्थ्यांच्यात किंवा युवकांच्यात की इथं दहशतीचं वातावरण आहे. दोन्ही राजांमुळे कुठलंही साताऱ्यात दहशतीचं वातावरण नाहीये. काही त्यांच्यामुळे सगळं चाललेलं आहे, सगळं व्यवस्थित आहे. आणि इथं विनाकारण काहीतरी सांगून उलट दहशत कुठं असेल तर दोन्ही राजे स्वतः मध्यस्थी करून काय म्हणतात ते खरं आहे का? सातारा नगरपालिकेत तुम्ही जे म्हणताय की आता ते बोलले की दहशतीचं वातावरण नाहीये, तसं जर नसेल तर ज्यांना जे कोणी इच्छुक असतील, ज्यांना कोणाला राजकारणात काहीतरी करायची इच्छा आहे त्यांना दडपशाही करून खाली बसवलं जातं. त्यांना कुठल्याही प्रकारे वर येऊन दिलं जात नाही. दुसरी गोष्ट, सातारा नगरपालिकेत मनमानी कारभार आहे. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर गणपती उत्सवात तळ जे परंपरेनुसार जे विसर्जन होतंय तर दुसरीकडे तळ खांदून 80-90 लाख रुपये खर्च होतात. पण न्यायालय म्हणते की त्या तळ्याच्या दरवर्षी स्वच्छता करा. दहशतीचा दावा फोडून काढताय. दहशतीचा ते जे बोलतायत तसं काही नाहीये. दहशत जर नसती तर साताऱ्याचा विकास आता पण झाला असता. अनेक नवे चेहरे लागले असते. अनेक नवे चेहरे सत्ताधारी मला सांगा, पाण्याचा प्रश्न सगळे सांगतायत. तुम्ही समोर टाकी 2014ला बांधलेले आहे, त्या पाण्याच्या टाकीची दुरावस्था बघा, तिथं पाणी गळलेलं आहे. तर मला सांगा आता जर ही अवस्था असेल तर जुन्या टाक्यांची काय अवस्था असेल? हे सातारच्या नागरिकांना कसलं पाणी देत आहेत? दुसरा एक मुद्दा असा आहे की आजपर्यंत पाण्याची टाकी इथं आहे, मात्र नगर परिषदेच्या समोरचे मात्र पाणी काय पुरवठा व्यवस्थित होत नाहीये. या ठिकाणी अनेक नागरिकांना समस्या मांडायच्या आहेत. अनेक सातारकर सुजाण नागरिक आपल्यासोबत सहभागी झालेत, पण वेळेची मर्यादा आहे. आता आपल्याला ब्रेकवर जायचं आहे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांशी मी संवाद साधणार आहे. आणि या सगळ्या सत्ताधारी असतील, विरोधक असतील, हे सगळे या नगरपालिका निवडणुकीला सामोरं जाताना कोणतं विजन डॉक्युमेंट घेऊन सातारकरांच्या समोर जाणार आहेत हेही आपण या सगळ्यांकडनं जाणून घेणार आहोत. मात्र तूर्त वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका. पहा फक्त आयबीएन लोकमत. नमस्कार. देवेंद्र सरकारची जनमत चाचणी, नगरपालिकांचा ग्राउंड रिपोर्ट या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण आढावा घेतोय सातारा नगर परिषदेचा आणि या सातारा नगर परिषदेच्या अनुषंगानं अनेक सातारकरांनी अनेक समस्या त्यांच्या मांडलेल्या आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडे आपण येणारच आहोत शेवटी. मात्र अनेक मुली सुद्धा या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत. काही अजून सुज्ञ नागरिक आपल्यासोबत या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. थोडक्यामध्ये मगाशी काही लोकांना प्रश्न विचारायचे राहून गेले होते. थोडक्यामध्ये सुरक्षित नाही म्हणता येतं मुली. आज मुली इथं हजर आहेत. त्या मुलींना विचारायचं आहेत का सुरक्षित आहे का नाही? सगळ्या मुली सुरक्षित आम्ही साताऱ्यात आहे. दोन्ही मला सत्ता आहे म्हणून आम्ही सुरक्षित आहे इथं सातारा. सगळ्या मुलींचं मुलींना विचारत काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं, काय महत्त्वाचे प्रश्न वाटतात? कोणते मुद्दे महत्त्वाचे? तसं बघायला गेलं तर सातारमध्ये महत्त्वाचं म्हणजे रस्ता दुरुस्ती केलं पाहिजे. जागोजाग खड्डे झालेले आहेत. तसंच एक उदाहरण अजिंठापाशी आहे, तिथून असं रस्ता दुरुस्त करणं आहे. महत्त्वाचं म्हणजे आम्हाला याचा अभिमान वाटतो की आम्ही सातारमध्ये भरपूर सुरक्षित आहे. आम्ही कुठेही फिरू शकतो.
दुरुस्तीची आम्हाला कधीच भीती वाटत नाही सातारामध्ये. साताऱ्यामध्ये मुलींनी मुद्दा उपस्थित केला की त्यांना सुरक्षित वाटतं आणि काही विरोधक चुकीचे मुद्दे म्हणतात, मात्र त्या सगळ्यांकडे सुद्धा येणार आहोत कारण काही नागरिकांमधून ते प्रश्न आले होते. थोडक्यामध्ये कोणता मुद्दा मांडायचा आहे? मगाशी तो आपण जो बोललो मगाशी होतो की आपण शहराचा विकास, संभाव्य रखडलेला विकास आणि ह्या पुढची योजना शासनाकडून काय आणणार. शेवटी शासनाच्या जवळची कोण, ताटात वाढताना सुद्धा माणूस ओळखीच्या जवळच्याला जास्त ओळखीचा वाढपी लागतो. ओळखीचा वाढपी लागतो. त्या पद्धतीची चर्चा अपेक्षित आहे. जणू काय म्हणजे साताऱ्यात आता 2 महाराजाशिवाय दुसरा विकास, चर्चा आणि विकासाचे मुद्दे शिल्लक नाहीत. ह्या पद्धतीचं स्वरूप मीडियानं सुद्धा देणं आणि त्या पद्धतीने ह्या चुकीच्या बाबीत विकास खुंटण्याचं खरं कारण तिथं आहे. आणि भविष्यातला विकास साधायचा असेल महत्वाचं कारण 2 राजे आहेत असं म्हणता तुम्ही? नाही, राजकीय स्पर्धाच खुंटलेली आहे. 2 राजे उभं असणं, त्यांना लोकशाहीत हक्क असणं, त्यांनी उभं राहणं, त्यांचा गट असणं, त्यांचे समर्थक असणं, त्यांना विरोधक असणं. विरोधक जिथं असतो तिलाच लोकशाही म्हणतात. अन्य कोणत्याही शाहीत विरोधक नसतो. विरोधक असणं इथं राजेशाही आहे. राजेशाहीची म्हणता येणार नाही, पण ते लोकांनी स्वयंस्फूर्तीनं हे केलेले आहे. आज हे चटके बसतायत. लोक आता सावध झालेत. आमदारकीच्या वेळेला, खासदारकीच्या इलेक्शनच्या वेळेला लोकांनी असंतोष अप्रत्यक्षरित्या व्यक्त केला होता. तो सूचक पद्धतीने अप्रत्यक्ष राजेशाही आहे असं काही नागरिकांमधून, अप्रत्यक्ष राजेशाही आहे असं काही नागरिकांमधनं मत येतं. थोडक्यामध्ये मुद्दा मांडा थोडक्यात. सातारा शहराच्या विषयी बोलायचं झालं तर 5 वर्षामध्ये पाण्यासाठी 5 वेळा सुद्धा आंदोलन न झालेलं शहर म्हणून त्याची नोंद करावी लागेल. दुसरी, सातारा शहरामध्ये हे नगरसेवक जीवन प्राधिकरणाला गेले. आघाडीत असलेले नगरसेवक त्यांच्या मंडळामध्ये बोलतात. मला बोलले. दुसरं, सातारा शहर कचरा मुक्त सातारा शहर. सातारा नगर परिषदेसमोर कचरा मुक्त सातारा शहर म्हणून त्याची नोंद घ्यावी लागेल. तिसरं म्हणजे सामाजिक कचरा मुक्त सातारा. कचरा मुक्त कचरा रोज तयार होतो. तो वेळच्या वेळी उचलणं महत्वाचं असतं. कचरा मुक्त काय माणसं कचरा करायची बंद झाली होय. सामाजिक तिसरं सामाजिक सलोखा हे महाराष्ट्रात 1 नंबर नागरिकांकडनं. मग तुम्ही म्हणताय आज नगरपालिकेच्या हद्दीत केसरकर पेठ येते. त्या केसरकर पेठातून किती निवेदनं पाण्यासाठी केलेले ते त्यांनी दाखवावीत. हे सगळे मंडळी पाणी पुरवठा झालेला बोला. नगरपालिकेने आजपर्यंत निळी पाईपलाईन पूर्ण शाहू नगरात केली आहे. प्रत्येक घरात अशी परिस्थिती आहे, निळ्या पाईपलाईनला पाणी येत नाही. पाणीपट्टी लोक भरतात, पाणी भरतात. 1 मिनिट. जर सातारचा जर विकास खरोखर व्हायचा असेल तर नरेंद्र मोदी साहेबांनी जो जादू आकडा क्रॉस केला तर सातारमधल्या कुठल्या तरी एका महाराजांनी जर जादू आकडा क्रॉस केला ना तर विरोधी पक्ष नेता प्रबळ मिळेल. सातारा शहरातला जो कॅनल जातो तो कॅनलची सगळी कॉन्क्रीट निघालेला आहे आणि जवळजवळ 500 घराच्या खाली पाणी जात आहे. हे घरपट्टी नगरपालिका घेतली. हा विषय आहे जरी कॅनलचा असला, हा विषय कॅनलचा असला तरी घरपट्टी नगरपालिका घेतली. आमदार खासदारांनी काय केलं आतापर्यंत? आमदार खासदारांनी काय केलं? पाणीचं काय केलं? झोपडपट्टीचं घरकुलं तयार आहे, का पण दावा दिला नाही माणसांना? सातारा नगरपालिकेची एलईडी दिव्याचा जो विषय आहे त्यामध्ये पूर्णपणे भ्रष्टाचार झाला होता. एलईडी दिव्याची महत्वाची फाईल सातारा नगरपालिकेतून गायब झाली होती. त्याची बातमी होती, त्याच्यावरही कुणाला पुरेसा खुलासा एलईडी दिव्यांची फाईलच गायब झाली. उत्तर द्यावं या सगळ्या मुद्द्यावर थोडक्यामध्ये. दहशतीचा तुम्ही मुद्दा मगाशी सांगितला. आज मला सांगा, सत्ताधारी आहेत जे आहेत नगरपालिकेचे असतील किंवा कुठलेही असतील, आज तुम्ही 4 व्हीलर गाड्यांचे नंबर बघितले तर सर्वसामान्य जनतेचा कुठलाही सिलेक्टेड नंबर नाही. त्याच्यासाठी कोणी हे करायचं त्याचं तुम्ही आम्हाला नक्की या सगळ्या मुद्द्यांवर येणार आहोत. आमदार खासदार गट आहे, काही नागरिकांमधून दहशत आहे साताऱ्यात असेही मुद्दे आले. त्याही मुद्द्यावर तुमच्याकडनं उत्तर हवं आहे. आणि सातारा शहराचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, मात्र आता निवडणुकीला सामोरं जाताना कोणते मुद्दे तुम्ही घेऊन जाणार? विद्यमान नगराध्यक्ष खासदार गटाचे थोडक्यात. आता जे दहशतीचं वातावरण, देशाचं वातावरण हे 4 लोक म्हणतात, तर हे आता इथं बोललेच नसते ना. तसं दहशत असते सातारा शहरामध्ये, बरोबर आहे ना? तर आता सांगितलं गेलं की घरकुल योजनेचं काम पूर्ण झालं, त्यांना ताबे दिले नाहीत वगैरे. त्यांनी जाऊन बघावं, ताबे बघू. पण आता कोणते मुद्दे घेऊन तुम्ही समोर जाता निवडणुकीला? आता शहराचं जास्तीत जास्त कास धरणाची उंचीचा
जो विषय आहे तो जवळजवळ 80-90% मार्गी लागलेलेच आहे. त्यामुळे त्या आणि कारणामुळे शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी त्यांनी मगाशी उत्तर दिलं की खासदार गटाकडून अजून आले नाही युती संदर्भामध्ये. आता या क्षणाची परिस्थिती काय आहे? त्यांची वरच्या लेवलवर त्यांच्या आमच्या दोन्ही नेत्यांची चर्चा चाललेली आहे. खासदार आमदार गट एकत्र जातो. थोडक्यामध्ये कोणते मुद्दे घेऊन तुम्ही जाताय आणि अनेक मुद्दे तुम्ही सांगत असला तरी अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, हे तितकंच खरं आहे. आम्ही सध्या हे नगरपालिकेचं काम हे प्रायमरी सुविधा देणं असतं प्राथमिक, त्याच्यावर आमचा भर आहे. रस्ते मला सविस्तर बोलू दे, नुसतं उचलून वेळ संपलाय. सविस्तर रस्ते वगैरे आम्ही केलेले आहेत, रस्ते करणार आहे. विकास कामं समोर घेऊन जाणार. विकास कामं वेळ संपलाय आपला, वेळ संपलाय. विरोधी पक्ष विचारतात प्रश्न ते जे आहेत त्यांच्या पत्नी आमच्या सोबत आहेत नगरसेविका म्हणून, यांच्या पत्नी नगरसेविका म्हणून का राजीनामे दिलेले आहेत, कामं होत नाहीत तर हे खोटारडे आणि यांनी खोटारडे आणि यांनी आजपर्यंत हे भांडवल केलंय. एकटाच शिवसेनेचा नेता शिवसेना बी यांच्यावर नाही, हे आम्हाला काय सांगतात. यांची पत्नी भाजपची शहराध्यक्ष. विरोधी पक्ष थोडक्यामध्ये कोणते मुद्दे घेऊन विकासाला सामोरं जातात तुम्ही, निवडणुकीला सामोरं जाताय? ज्या मूलभूत सुविधा आहे त्याचबरोबर शहराचं सौंदर्य वाढलं पाहिजे, मूलभूत प्रश्न घेऊन निवडणुकीला सामोरं आहे. शिवसेना आणि भाजपा थोडक्यात. शिवसेना आणि भाजपनं पहिल्यांदा आम्ही सातारा नगरपालिका कर्जमुक्त करणार. बरोबर, कर्जमुक्त करणार. शिवसेना भाजप RPI तिघ जण आहेत. तुम्ही एकत्र जाता निवडणुकीला, समर्थ पर्याय देताय दोन राज्य गटांना? आम्ही एकत्रच इलेक्शन लढतोय. सातारा नगरपालिकेमध्ये विकास हा करायचा आपल्याला आणि विकास करून आम्हाला नगरपालिका अनुदान जे दिलं जातं कर्मचाऱ्यांना प्रत्येक वर्षी कर्मचाऱ्याचं वंचित राहतं. का वंचित राहतोय? काँग्रेस आणि मनसे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका अशी आहे की राजकारण न करता सामाजिक काम करून लोकांना न्याय देण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण करणार आहे आणि महाराष्ट्र राजसाहेबांच्या एकूण आपण पाहू शकतोय शिवसेना आहे, भाजपचे नेते आहेत, RPIचे नेते आहेत, काँग्रेस मनसे आहेत. यातला एक गट सोबळावर निवडणुकीला सामोरं जात आहे, तर शिवसेना भाजप RPI या दोन्ही राज्य गटांना समर्थ पर्याय देण्यासाठी एकत्रितपणे या ठिकाणी आल्याचं चित्र पाहायला मिळतंय. सातारा शहरामध्ये प्रामुख्यानं 2 राष्ट्रवादी अंतर्गत गट आहेत, खासदार गट आणि आमदार गट. याच्यामध्ये प्रमुख लढत होईल की काय अशी सध्याची परिस्थिती आहे. हे जरी सगळं खरं असलं तरी विद्यमान सत्ता याच सत्ताधाऱ्यांकडे आहे, खासदार आणि आमदार गटाकडे. आणि तरी देखील विकासाचे अनेक दावे केले जात असले तरी अनेक प्रश्न, मूलभूत प्रश्न साताऱ्यामध्ये कायम आहेत. उपनगरांमध्ये सांडपाण्याचे प्रश्न असू देत, कचऱ्याचे प्रश्न असू देत आणि पाणी पुरवठ्याचा प्रश्न तर इथं खूप भीषण आणि आव असून उभा आहे. आणि त्यामुळं येणारे हे सगळे भावी नगरसेवक किंवा सत्ता जरी भावी जे असतील त्यांनी या सातारकरांच्या मूलभूत प्रश्नांवर खऱ्या अर्थानं आता लक्ष देणं गरजेचं आहे. कारण मराठ्यांची राजधानी असलेली सातारा पुन्हा एकदा त्याच दिमाखानं पुन्हा एकदा चांगलं जर शहर स्मार्ट सिटी म्हणून जर येणाऱ्या काळामध्ये उभं राहिलं तर नक्कीच सातारा शहर हे महाराष्ट्रातील एक पर्यटन स्थळ म्हणून येणाऱ्या काळात नक्कीच नावारूपाला सुद्धा येऊ शकतं. आज आपण इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात नवीन नगर परिषदेमध्ये. तुम्ही पहा फक्त IBN लोकमत.